4 वेळा तो इकडे पोलीस स्टेशनला चक्र मारतोय. जर जमीन त्याच्या नावे असेल तर त्याला कोणीच अटकाव करू शकत नाही. कायदेशीर त्याचा अधिकार आहे. तुम्ही त्याला चॅलेंज करा, जमीन तुमच्या नावे करून घ्या, आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करू. कायदेशीर लढायचं हे मार्ग नाही. तुम्ही रस्ता अडवायला लागले, त्याचं सरसर ऊस तोडायला अडवायला लागले, वाळून द्यायला लागले तिथं, आणि कायदेशीर आहे का? तुमच्या मनाने चालणार आहे का सगळं? नाही बोलायचं काय संबंध आहे? समोरासमोर आपलं कशासाठी? काय काय नाही सगळं मिटून जाईल. कशासाठी? 7-12 त्याच्या नावावर, त्याला कोणत्या अधिकारात बोलणार मी? नाही तर तडजोडीमध्ये होत असलं तर नाही होत थोडी. आम्ही बेकायदेशीर कसं करणार? तू तिथे दिस रे, पुढे तू इकडे, तू तिथे दिस, तू सांगतो काय ते. एवढा मजदूर झालाय का तू? नाही बाबा. मग कसं काय अडवलं तू त्याचा ऊस वगैरे जातो ना? लोकांना फोन करून सांगतो का? कशाला? कशाला? अजिबात नाही सर. माझ्या कर्मचाऱ्या देखत झालंय, अजिबात नाही सांगायला. तुला लाज वाटली पाहिजे. तुमचं जे काही वाटणीपत्र असेल, जे काही पैसा असेल, तुम्ही कोर्टातून दिवाणी दावा दाखल करा. तुमच्या बाजून निकाल लागला, आम्ही त्याला सोडणार नाही. तुमचा मूळ हिस्साच आहे, जेव्हापासूनचं गेलं तेव्हापासून काढून द्यायला. बिना कोर्टाच्या की बिना कागदाचा आम्ही काय करणार नाही. तुम्ही अडवलं तर तुम्हाला सोडणार नाही. आपल्याला नेमानीच करावं लागेल ते. वाटपत्र झालं नाही म्हणून. जमीन खरेदीची का याची? त्याची एकटेच नावावर कसं झाली? ते मोठा होता ना साहेब, ते मोठा असू दे रे, होत नाही अशी. तुम्ही संमती दिल्याशिवाय किंवा काय झाल्याशिवाय होत नाही. संमती नाही त्यावेळेस नाही ते विक्रीचीच असं ना जमीन सुरुवात कुणाकडून घेतलेली असं आमच्या आजोबांनी घेतलेली. घेतल्यानंतर कोणाच नावावर केली आहे? वडिलांच्या नावावर? दोघांच्या नावावर केलेली. दोघांच्या कोणाकोणाच्या? त्यांच्या मचिंदर आणि चतुरालू राठोड. हां, मग त्यांची सेपरेट दिली असेल दोघांना बी. कोणाला वाटणीपत्र साहेब 2 ठिकाणचं आहे काम. एक असं डोलं जमीन तिकडचं आणि असं मला फक्त माझ्या हातीतलं जेड, मला बाकीच तुमचं काय त्याचं देणं घेणं नाही. मग आता ते काय झालं साहेब, तिकडं जे का ह्यांना इथं आम्ही त्यावेळेस जमीन बाबा तू इथं खा, हां आम्ही तिकडं खातो. पैसे जे आले ते तिकडे आलेले आमच्या असं होतं. आता ह्याने जे पैसे उचलले, आसरोडची जमीन कोणाच नावावर होती? हां जमीन त्याच्याच नावावर होती. ते म्हणलं आज देतो उद्या पैसे, म्हणले ते आज त्यावेळेस झालेलं होतं त्याच्यामुळे फक्त कागदार सांगा, बाकीचं नाही पाहिजे मला. कागदावरती काय आहे? कागदावर त्याच्या नावावर होती. मग ते आम्ही काहीच करणार नाही. कायदेशीर मालक जो आहे तोच. तुमचं काय ठरलं बाजार भानगडीत नाही. मजाक वाटली का? काय त्याच्या पुढे करता तुम्ही? चार वेळा तो इकडे पोलीस स्टेशनला चक्र मारतोय. जर जमीन त्याच्या नावे असेल तर त्याला कोणीच अटकाव करू शकत नाही. कायदेशीर त्याचा अधिकार आहे. तुम्ही त्याला चॅलेंज करा, जमीन तुमच्या नावे करून घ्या, आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करू. कायदा हातात घेऊन काय जमणार नाही. आपल्या नावात जमिनीचा तुकडा नाही ना, आपण त्याला अटकाव करायचा कोणत्या कायद्यात आहे? तुम्ही जाणार कोर्टात सिद्ध करा ना ते भाव वाट नाही काय कसं ते असं. तुम्ही त्याचा माल अडवून त्याचं नुकसान करायला लागलं. कोर्टातच चालू आहे ना साहेब. स्टे ऑर्डर दिली का तुला? कोर्टात चालू आहे म्हणजे आता ते ऑर्डर घेऊच ना त्याला. 2 वर्ष लागेल, 5 वर्ष लागेल. त्याचं ऊस वाळवणार का तुम्ही? जाळणार सगळं? नाही तर जमत नाही. केलं ना तुम्ही तसं, तर जमत नाही म्हणताय बी, करताय बी. पण ते इथं समोरासमोर येत नाही म्हणून ते काय संबंध आहे समोर येण्याचा? ते आमच्यात बोलून सगळं मिटून घ्यावं ते होतं. मला लालच सुटली आहे. आमच्यात मिटून घ्या, काय करायचं? लालच नाही होत. आम्हाला लालच नाही सुटली साहेब, त्याला लालच आलेली. त्याच्या नावावर आहे, लालच सुटायचं काय संबंध त्याचा? आता मग सगळं त्याच्याच नावावर केलेलं नाही साहेब. आज मला कळत नव्हतं त्यावेळेस. आता आम्ही लहान होतो ना, आम्हाला कशाला कळायला? आई वडील नव्हते. आता आई वडील आडानी त्या टायमाला ते होतं. ते कसं आहे, तुम्ही काही काढलं, एक बोललं तुम्ही, 2 बोललं 3 बोललं 4, काही ना काही काढ प्रमाण. कायद्याशिवाय दुसरं काही चालणार नाही. आता काय जर त्याच्या नावावर असेल तर तुम्ही त्याला अटकाव करू शकता. कायद्यानेच चालू आहे, कायद्यानेच करणार स्टे ऑर्डर का नाही आली? कधीपासून आहे ते प्रकरण? हे आता 6 महिने झाले. त्यावेळेस तुम्ही स्टे ऑर्डर का नाही? ते ऑर्डर साहेब ते दाखल केलेलं होतं. साहेब आम्हाला ते वकील साहेब म्हणले हे म्हणले तुम्ही नकल द्या म्हणले साहेबाला. स्टे ऑर्डर येत नाही तुम्हाला सांगतो मी. स्टे ऑर्डर निघतच नाही. त्याच्या नावावर असलं प्रश्न नाही.
रमेश गाडीचं वकील काय म्हणतो त्याला मी किंमत देत नाही, वकिलाचं काय देणं घेणं नाही. एवढी हा, वत- कोर्टाचा आदेश जसा असेल ते वत- महत्त्वाचं आहे. वकिलाला काय तुम्ही काय पैसे दिले तर तुमच्याच वाजून बोलणार आहे. वकील म्हणजे काय कोर्ट नाही. समोर जाय नाही काय उरोज बिडे आमचा असू आम होते गे तरी घरला काढतच केलं पण फरार आहे जा. समोरासमोर जर ॲप टाइम की समजा वरून मार्ग निघतो समोर कतार पण आपण चल जास्त नाही ते भाऊ हे स्वतः ही आणि भाऊ होते ते. आता फक्त एक आरोपी केला आहे. जर तुझी इच्छा असेल की नाही मला जेलमध्ये जायचं आहे मगच ते ऊस जाऊ द्यायचं आहे तर ते बी पूर्ण होईल. नाही तसं करायचं नाही साहेब. तू जाऊ दे आता किरकोळ केला चला. मला मी पहिले सांगितलं तुमच्याशी काय करू जाऊ देऊ ते दोष काय ते आणू ते आणल्यानंतर बघू मग काय ते बसल्यानंतर तिथं साहेब आता एकदा स्टे आणल्यावर पुढचं उत्तर जाऊ दे ना. काय गेल्यानंतर तो जर गेला तर आम्ही जाऊ बरं बरं एवढी आमच्या ताकद 100% आहे. तुम्ही कायदेशीर आणा तुम्हाला 100% मदत करू. शेवटी काय होतं तुमच्यावरच येईल ते तुम्ही मी ह्याला त्या दिवशी 10 फोन केले मी बाहेर इथे या इथे येऊन बसा दवाखान्याला घेऊन गेलते. त्याच्या अगोदर हो मग तुम्ही आता काल पहिल्या आलतात, सांगतो बरोबर? ना हो दुसऱ्या वेळेस आलतात आणि काल आलतात. कायचा विषय नाही त्याच्या अगोदर पहिला झालतोच का हो इथं बसून बोला म्हणलं होतं ना मग त्यांना बोलून घ्या आणि इथं बसून मिटवून ना बोलून घ्या त्यांना हे समोरासमोर. आमचं काम नाही मी तुला पहिले सांगितलंय. राहू दे साहेब, बरं जाऊ द्या. तुमच्या परीने तुम्ही बसवा बरं ते आमच्या बघू साहेब काय बरं. जा समोर येणार आहे. अरे का चला इथं घेत नाही नाही इकडे कुठं बसवलं त्याला हो इथं मी 4 माणसं जी आहेत त्याच्यावरती मी सगळं घेऊन येतो. दुसऱ्याला घेऊच नका, अगोदर तुम्हीच बसा. आम्ही त्याच्यात काही बोलणार नाही. आम्ही त्याला बोलू बोलेन मला समोर बोलणार नाही. आम्ही फक्त कायदेशीर जे आहे तेवढंच बघणार. तुम्हाला जर स्टे दिला कोर्टानं मला किती पडीचं करू